ब्लड प्रेशरच्या गोळ्या कायमच्या बंद होतील. हार्ट अटॅकचा धोकाही कमी होईल. फक्त या प्रकारे लसणाच्या 2 पाकळ्या खा. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग ह्या आपल्या खास यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आपण नेहमीच आरोग्यदायी माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो. तर आज आपण पाहणार आहोत ब्लड प्रेशर आणि शुगर घरच्या घरी कमी करणारा लसूण. लसणाची खरी शक्ती त्याच्या सक्रिय संयुग ॲलिसिनमध्ये आहे. लसूण कुस्करला, चिरला किंवा तो उघडताच त्यातील ॲलिसिन सक्रिय होते. हाय ब्लड प्रेशरचा त्रास कायमचा संपेल. रोजच्या गोळीपासून फक्त एका लसणामुळे तुमची सुटका होईल. कशी ते पाहूया. रॉ गार्लिक इन द मॉर्निंग. लसूण हे एक नैसर्गिक हर्बल अन्न आहे जे शतकानुशतके औषधी आणि स्वयंपाकासाठी वापरले जात आहे. ते कोणत्याही पदार्थाची चव त्वरित वाढवते, ज्यामुळे ते भारतीय पाककृतींमध्ये विशेषतः महत्त्वाचे बनते. लसूण अनेक स्वरूपात खाल्ला जातो. कच्चा, शिजवलेला, पावडर केलेला किंवा मग घरगुती उपचारांमध्ये सुद्धा. ऐतिहासिकदृष्ट्या लसणाचे मूळ मानवी संस्कृतीइतकेच जुने मानले जाते. लसणाची खरी शक्ती त्याच्या सक्रिय संयुग ॲलिसिनमध्ये आहे. लसूण कुस्करला, चिरला किंवा तो उघडताच त्यातील ॲलिसिन सक्रिय होत असते. एम्सचे माजी सल्लागार, साओल हार्ट सेंटरचे संस्थापक व संचालक आणि प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर विमल छाजेड असं म्हणाले होते की लसणामध्ये जे ॲलिसिन नावाचे सक्रिय संयुग असते, ज्यामध्ये दाहक विरोधी, बुरशी विरोधी, विषाणू विरोधी व जीवाणू विरोधी गुणधर्म असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्याच्या मजबूत जीवाणू विरोधी व दाहक विरोधी गुणधर्मांमुळे लसूण खऱ्या अर्थाने सुपरफूड बनतो, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आपले पचन सुधारते आणि एकूणच आपले आरोग्य सुधारते. तज्ज्ञांच्या मते रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्याने शरीरात त्याच्या सक्रिय घटकांचे जलद शोषण होण्यास मदत होते आणि ते आणखी प्रभावी बनते. दररोज सकाळी लसणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो हे आपण जाणूया. त्याआधी मला सांगा, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून पाहत आहात, जेणेकरून मलाही समजेल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे. लसूण रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि संसर्गापासून संरक्षण करते. लसणामध्ये ॲलिसिन नावाचे एक शक्तिशाली संयुग असते, जे जीवाणू, विषाणू आणि संसर्गाशी लढण्यास मदत करते. सकाळी लसणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने सर्दी, फ्लू आणि सामान्य संसर्गाचा धोका अगदी कमी होण्यास मदत होते. लसणामुळे पचन सुधारते. गॅस व पोटफुगी नियंत्रित होण्यासाठी आपल्याला लसूण मोठ्या प्रमाणात मदत करतो. लसूण हा आतड्यांमधील चांगले जीवाणू वाढवतो आणि पचन सुधारतो. रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यास गॅस, पोटदुखी व अपचन ह्यासारख्या पोटाच्या समस्या कमी किंवा नाहीशा होतात असंही तुम्ही म्हणू शकता. आता रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित लसूण कसा करतो? तर असंख्य अभ्यासातून हे सिद्ध झालं आहे की लसूण कोलेस्टेरॉल कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. नियमित सेवनाने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि शरीरातील जळजळ कमी होण्यासाठी लसूण आपल्याला मदत करतो. आता आपण पाहूया की वजन कमी करण्यासाठी आणि आपलं चयापचय सुधारण्यासाठी लसूण कशा पद्धतीने आपल्याला उपयुक्त ठरतो. तर मंडळी, लसूण चयापचय वाढवते, म्हणजेच आपलं मेटाबॉलिझम वाढवतो आणि अस्वस्थ भूक कमी करतो. पचन सुधारून वजन नियंत्रित करण्यात देखील आपल्याला मदत करतो. जर तुम्हाला वजन वाढण्याची चिंता असेल तर दररोज सकाळी लसणाच्या फक्त 2 पाकळ्या उपाशी पोटी तुम्ही खा. त्याचबरोबर लसणामुळे आपल्या मेंदूचं आरोग्यही सुधारतं. दररोज लसणाच्या 2 पाकळ्या तुम्ही खाल्ल्या तर मेंदूचं आरोग्य सुधारतं. लसणात असलेले अँटीऑक्सिडंट्स मेंदूच्या पेशींना मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण ठेवतात. नियमितपणे लसणाच्या सेवनाने डिमेन्शिया, अल्झायमर ह्यासारख्या न्यूरोलॉजिकल समस्यांचा धोका कमी होण्यास देखील मदत होते.
हे दुष्परिणाम होण्याच्या शक्यतेमुळे सावधगिरीची गरज आहे. आता मंडळी हे बघा, प्रत्येक गोष्टीचे जसे इफेक्ट असतात तसेच साईड इफेक्ट सुद्धा असतात. त्यामुळे कच्चा लसूण फायदेशीर असला तरी दररोज सकाळी रिकाम्या पोटी तो खाल्ल्याने काही लोकांसाठी समस्या निर्माण करू शकतात. छातीत जळजळ किंवा आम्लतेचा त्रास होऊ शकतो. तोंडाची दुर्गंधी दिवसभर ह्यामुळे राहू शकते. जास्त प्रमाणात अन्न खाल्ल्याने छातीत जळजळ होऊ शकते. शरीराला तीव्र वास येऊ शकतो. संवेदनशील पोट असलेल्यांना जास्त समस्या ह्यामुळे येऊ शकतात. अशा लोकांनी लसणाच्या एका कळीपासून सुरुवात करावी किंवा मग तो रिकाम्या पोटी खाऊ नये. अगोदर स्वतःवर प्रयोग करावा. अगोदर 1 कळी खावी. त्रास नाही झाला तर 2 कळ्या खाव्यात. अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद मंडळी. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.